जय श्री हरी भक्तांनो. आजची कथा आहे एका अशा भक्ताची ज्याच्या जीवनात एका मागून एक संकटे आली. नोकरी गेली, घरात अन्न संपले, मुलगा आजारी पडला, लोकांनी उपहास केला, पण त्याने एक गोष्ट कधीच सोडली नाही, श्रीहरींवरील श्रद्धा. अनंतपूर गावात माधव नावाचा एक गरीब पण अत्यंत भक्तिमान माणूस राहत होता. त्याचे छोटेसे घर, पत्नी सीता आणि मुलगा गोपाल एवढेच त्याचे विश्व होते. सकाळी उठल्यावर तो सर्वप्रथम तुळशीला पाणी घालायचा आणि म्हणायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय. गावातील लोक त्याच्या भक्तीचे कौतुक करायचे, पण काही लोक त्याची थट्टा करायचे. भक्तीने पोट भरत नाही असे ते म्हणत. माधव फक्त हसायचा. अधिक मास सुरू झाला. माधवने संकल्प केला, या संपूर्ण महिन्यात मी दररोज विष्णू सहस्त्रनाम पठण करीन. पण जणू त्याच दिवसापासून त्याच्या श्रद्धेची परीक्षा सुरू झाली. एका सकाळी तो कामावर गेला. मालकाने सांगितले, व्यापार बंद पडला आहे, उद्यापासून काम नाही. माधवाची नोकरी गेली. घरात उत्पन्नाचा एकमेव आधार संपला. सीता चिंतेत पडली, पण माधव म्हणाला, ज्याने आजपर्यंत सांभाळले तो पुढेही सांभाळेल. काही दिवसांनी दुसरे संकट आले. त्यांचा मुलगा गोपाल गंभीर आजारी पडला. वैद्यांनी औषधे सांगितली, पण पैसे नव्हते. सीताच्या डोळ्यात अश्रू आले. आता काय करायचे? माधवने मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. श्रीहरी मार्ग काढतील. गावातील काही लोक त्याला भेटले. काय झाले? तुझ्या श्रीहरींनी मदत केली का? रोज पूजा करून ही नोकरी गेली, आता तरी देवावरचा विश्वास सोड. माधव शांत राहिला, कारण त्याची श्रद्धा परिस्थितीवर नव्हती, ती श्रीहरींवर होती. त्या रात्री तो मंदिरात गेला. भगवान श्री विष्णूच्या चरणी मस्तक ठेवून म्हणाला, प्रभो, माझी परीक्षा घेत असाल तर मी तयार आहे, पण माझी श्रद्धा कधी कमी होऊ देऊ नका. दिवस पुढे जात होते. घरातील धान्य कमी होत होते. औषधे संपत आली होती आणि अधिक मास संपायला फक्त काही दिवस उरले होते. एक दिवस घर मालक आला. उद्या भाडे दिले नाही तर घर खाली करावे लागेल. सीता रडू लागली. एका मागून एक संकटे का येत आहेत? माधवने तिचा हात हातात घेतला. संकटे मोठी आहेत, पण श्रीहरी त्याहून मोठे आहेत. त्याच संध्याकाळी गावात एक संत आले. माधव त्यांना भेटायला गेला. त्याने आपली सर्व व्यथा सांगितली. संत शांतपणे म्हणाले, भक्ता, संकटे शिक्षा नसतात, संकटे श्रद्धेची परीक्षा असतात, आणि जे भक्त परीक्षा पास होतात त्यांच्यावर श्रीहरी विशेष कृपा करतात. हे शब्द ऐकून माधवच्या मनाला धीर मिळाला. पण त्याची सर्वात मोठी परीक्षा अजून बाकी होती. भक्तांनो, अधिक मासाचा शेवटचा दिवस उगवणार होता. घरात अन्न नव्हते, भाड्याचे पैसे नव्हते, मुलगा आजारी होता आणि सर्व आशा संपल्यासारख्या वाटत होत्या. पण याच क्षणी श्रीहरींची लीला सुरू होणार होती. या पुढील भागात आपण पाहू माधवची श्रद्धा कशी फळाला आली, श्रीहरी शेवटच्या क्षणी कसे धावून आले आणि कोणता चमत्कार घडला. हे ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि कमेंटमध्ये लिहा, श्रीहरीवर श्रद्धा आहे. त्या घडी घरात फक्त एक मूठ राहिले होते. सीता शांतपणे बसली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. गोपाल अत्यंत अशक्त अवस्थेत झोपला होता. माधवने तुळशी पुढे दिवा लावला आणि हात जोडून म्हणाला, हे श्रीहरी, आज माझ्याकडे काहीच उरले नाही, पण तुमच्यावरचा विश्वास अजूनही आहे. दुपार झाली. दारावर टकटक झाली. माधवने दार उघडले. समोर एक वृद्ध ब्राह्मण उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होते. ते म्हणाले, बाळा, 2 दिवसापासून काही खाल्ले नाही, थोडे अन्न मिळेल का? माधव क्षणभर थांबला. घरात फक्त एक मूठ तांदूळ होते. तेच संध्याकाळच्या जेवणासाठी ठेवले होते. सीतानेही ब्राह्मणाकडे पाहिले आणि मग माधवकडे. दोघांच्या नजरा भेटल्या. क्षणभर शांतता पसरली. माधव हसला. सीता, जे आहे ते वाढ.
सीता आश्चर्यचकित झाली. मग आपण काय खाणार? माधव शांतपणे म्हणाला, ज्याने या ब्राह्मणाला पाठवले आहे तो आपली ही व्यवस्था करेल. सीताच्या डोळ्यात पाणी आले. तिने घरातील शेवटचे अन्न ब्राह्मणाला वाढले. ब्राह्मणाने समाधानाने भोजन केले आणि जाताना आशीर्वाद दिला, तुमच्या घरात श्रीहरींची कृपा सदैव राहो. ब्राह्मण निघून गेल्यानंतर फक्त अर्धा तास झाला असेल तेवढ्यात गावातील एक घोडागाडी त्याच्या घरासमोर थांबली. एक श्रीमंत व्यापारी खाली उतरला. माधव त्याला ओळखत नव्हता. व्यापारी म्हणाला, तुम्ही माधव आहात का? हो, मी शेजारच्या नगरातून आलो आहे. माझ्या वडिलांनी तुमच्याबद्दल खूप सांगितले होते. त्यांनी सांगितले होते, कधी प्रामाणिक माणूस हवा असेल तर माधवला शोध. व्यापारी पुढे म्हणाला, माझ्या व्यापारासाठी विश्वासू व्यवस्थापक हवा आहे. मी तुम्हाला कामाची विनंती करायला आलो आहे. माधव अवाक झाला. त्याला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. पगार ही पूर्वीपेक्षा दुप्पट होता. सीता आनंदाने रडू लागली. त्याच संध्याकाळी गावातील प्रसिद्ध वैद्य घरी आले. आज गोपालची तपासणी करायची आहे. माधव म्हणाला, पण माझ्याकडे पैसे नाहीत. वैद्य हसले. तुमच्या उपचाराचा खर्च आधीच भरला गेला आहे. कोणी भरला? मला माहित नाही. एका अज्ञात व्यक्तीने. माधवच्या अंगावर रोमांच उभे राहिले. दुसऱ्या दिवशी गोपाळची प्रकृती सुधारू लागली. ताप उतरला. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आले. सीता श्रीहरींच्या मूर्तीसमोर रडत उभी राहिली. प्रभू, तुम्ही आमची लाज राखली. काही दिवसांनी माधव संतांना भेटायला गेला. त्याने सर्व घटना सांगितल्या. संत हसले. माधवा, अधिक मास भर श्रीहरी तुझी परीक्षा घेत होते. त्यांना पाहायचे होते तुझी भक्ती सुखासाठी आहे की प्रभूसाठी. आणि तो परीक्षा उत्तीर्ण झालास. त्या रात्री माधवला अद्भुत स्वप्न पडले. त्याने पाहिले वैकुंठाचे दिव्य दार उघडले आहे. सुवर्ण प्रकाश सर्वत्र पसरला आहे. शंखनाद होत आहे आणि त्या तेजस्वी प्रकाशातून भगवान विष्णू प्रकट झाले. त्यांच्या मुखावर करुणामय स्मित होते. माधव भाव विभोर झाला. तो त्यांच्या चरणी पडला. प्रभू, भगवान म्हणाले, हे माझ्या भक्त, संकटे तुला तोडण्यासाठी नव्हती. संकटे तुला घडवण्यासाठी होती. तुझी श्रद्धा परिस्थितीवर नव्हती, माझ्यावर होती. म्हणून मी तुझी साथ कधीच सोडली नाही. भगवान पुढे म्हणाले, जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा भक्त समजतो की मी त्याला सोडले आहे, पण प्रत्यक्षात मी नवीन दरवाजा उघडण्याची त्याची तयारी करत असतो. विश्वास ठेवणाऱ्याला मी कधीच निराश करत नाही. माधवच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. अधिक मास संपला. माधवचे जीवन पुन्हा सुरळीत झाले. पण त्याची सर्वात मोठी कमाई पैसा नव्हती, ती होती अढळ श्रद्धा. आता तो प्रत्येकाला एकच गोष्ट सांगायचा, चमत्कार संकट संपल्यावर होत नाही. चमत्कार तेव्हा सुरू होतो जेव्हा संकटातही श्रद्धा जिवंत राहते. प्रिय भक्तांनो, जीवनात कधी कधी असे क्षण येतात जेव्हा सर्व काही संपल्यासारखे वाटते. पण लक्षात ठेवा, श्रीहरी उशीर करू शकतात पण अन्याय करत नाहीत. परीक्षा मोठी असू शकते पण कृपा त्याहून मोठी असते. संकटे कायमची नसतात पण श्रद्धेचे फळ कायमचे असते. हे श्रीहरी, आमच्या जीवनात कितीही संकटे आली तरी आमची श्रद्धा डळमळू देऊ नका. आमच्या जीवनात विश्वास, धैर्य आणि भक्ती कायम ठेवा. जिथे आमचे प्रयत्न संपतात तिथे तुमची कृपा सुरू होऊ द्या. भक्तांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तर लाईक करा, शेअर करा आणि भक्ती सुगंध चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये लिहा, श्रीहरींवर श्रद्धा आहे. जय श्रीहरी, जय पुरुषोत्तम.